घन मागत आहे खरं गावात लागते ओके आउट चालू सगळ्यांचे चला चला ना नाही सांगितलं ते सांगितलं तुम्ही सांगा कसा बसला तो सांगा काय का नाही खाली बसवा नाही तर मग बाहेर खाली बस बाप्पा बसू किती खाली काय पाडावी बाहेर तू एक कॉपरे तू करायला विष्णू भाऊ कुराडे धनगर समाजाचे आलेले धनगर समाजाचे आलेले विष्णू कुराडे यांना सांगा वाटलं मीडियावाले पार्टी चालू आहे प्रेम दादा लाईव्ह चालू आहे आणि मग बाटला छान चालू आहे त्यामुळे मागे सर मागे बाहेर का थांबणार असं असं
चालू आहे म्हणून तर. मोबाईल ए मोबाईल ए दादा दोन दिवसापूर्वीच मी सोशल मीडियाला पोस्ट उचलली होती. गंगाधर नानासोबत सुद्धा माझं बोलणं झालं. स्टाईल मध्ये चालू राहिले राव तुम्ही काय स्टाईल मध्ये चालताय किती मारले रे जोडलो मराठा समाजासाठी नाही तर पुण्यामध्ये एमपीएससी करणारे हे 18 पगड जातीचे मुलं आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मनोजदादा धावत आले आणि अमरावतीला शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. त्या ठिकाणी सुद्धा मनोजदादा गेले. म्हणजे शेतकरी काय कुठल्या एका जातीचा नसतो. नाशिकचं प्रकरण असेल, पुण्यातलं मुलीचं प्रकरण असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर मनोजदादा त्या ठिकाणी स्वतः जात असतील, पाठिंबा नाही तर त्या व्यक्तीला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते थांबत असतील, तर मग आज या महाराष्ट्रातला फक्त मराठा समाजाच या ठिकाणी का असावा, इतर समाज देखील या ठिकाणी का नसावे, या हेतूनच रात्री गंगाधर नानाचा जवळपास 2 वाजता कॉल आला की विष्णू भाऊ तुम्ही कुणी येऊ नका, कारण दादांचा आदेश आहे की या ठिकाणी उन्हात मी एकटा बसणार आहे. कुणी कुठल्याही आमचा समाज असो किंवा कुणी असो या ठिकाणी आपण येऊ नये. तरी देखील मी नानांना सांगितलं, दादांनी 4 शिव्या जरी आम्हाला दिल्या तरी आम्ही त्या ठिकाणी येणार. आणि आतापर्यंत हिंगोलीच्या सभेमध्ये किंवा हिंगोलीमध्ये जी दादांची बैठक झाली होती त्या बैठकीत एकच मागणी केली होती दादांकडे की दादा ज्यावेळेस आपण विजयाचा गुलाल आनंद उत्सव साजरा कराल त्यावेळेस फेटा बांधण्याचा मान आपण मला द्यावा. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही हे आपण त्या ठिकाणी आपण सुरुवातीला सांगितलेलं होतं. पण दादा आज मी सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की आपण मला फेटा नाही बांधून दिला तरी चालतंय, पण आज या उन्हातानात आपण उपोषण करू नये ही माझी यशवंत संघर्ष सेनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं आपणास कळकळीची विनंती आहे. कारण योद्धा गरजेचा असतो. त्यामुळे आमची एक हात जोडून आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ उपोषण, कारण हे सरकार केंद्राच्या कातडीचं सरकार आहे, त्यामुळं उन्हात तरी आपण आणि तोपर्यंत आपण उठणार आहे तोपर्यंत आमच्या समाज बांधव ठिकाणी या ठिकाणी थांबतील. शिवाजी महाराज की जय. पाठीमाग